बक्षीस आहे. त्याचप्रमाणे युवा उद्योजक विशाल वडवलकर, विशाल आर्ट बॅनर पेंटिंग यांच्याकडून, कुंभारमाठ यांच्याकडून दत्ता सामंत साहेब यांच्यासाठी गजरासाठी हे बंद पॉकेट आहे. धन्यवाद धन्यवाद. आणि त्यांच्यावरती 2 ओळी लिहिल्या आहेत. किती वर्णावी कीर्ती यांची नाव हाय अजरामर, घुमडे गावी जन्मा आले दत्ता सामंत साहेब थोर. एखाद्याला कर देतात ते त्याला दुसऱ्या जो सोबत असतो त्याला कळत सुद्धा नाही. त्याला माणुसकी म्हणतात, त्याला माणूस म्हणतात. लक्षात ठेवा. तुम्हाला एक शब्द खूप सुंदर सांगितला साहेब तुमच्यासाठी, की त्यांच्यासाठी आमच्याकडे शब्द नाहीये. पण आज जो कार्यक्रम आहे तुमच्या चाहत्याने हा भगतचा वाढदिवस तुमचा साजरा करताय, डबल पाणीचा सामना ठेवलाय, हे तुमच्यावर असणाऱ्या प्रेमाखातर आहे म्हणून सांगतो. असे कीर्ती दयांची यारी दाता आहेत चरणापरी. घेऊन चांगल्या क्वालिटीची फिरला असते, पण हे त्यांच्यात मला कधी गुण दिसलेच नाही. एक साधं राणीमान आयुष्यात मी प्रामाणिक सांगतोय, मी त्यांना बघितलेलं तेवढं सांगतोय. त्यांनी कधी जॅकेट वगैरे घालून मी बघितलेच नाही त्यांना. काय व्यक्ती असेल हो. आणि या तुमच्या परिसराला ही व्यक्ती लाभलं म्हणजे ते देवाचीच पुण्याई आहे. प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो, ऐका. जसे गर्वला अहंकार असे निर्स्वार्थी दिलदार. साक्षी असे ती घुमडा देवी देई आशिष अपरंपार. त्या घुमडा देवीचे त्यांच्यावर आशीर्वाद आहे. श्रावण महिन्यामध्ये सुद्धा श्रावण धारा, बरोबर ना, श्रावण धारा कार्यक्रम 5-6 दिवस चालतो. भजनाच्या स्पर्धा असो, वेगवेगळे कार्यक्रम स्वतःच्या हिमतीवर, वाडीची मदत घेऊन स्वतःच्या हिमतीवर हे चांगले चांगले कार्यक्रम आयोजित केले जातात. त्याच्यामुळे असे कार्यक्रम होणं, किंवा मी कालचा कार्यक्रम साहेब या ठिकाणी येऊ जरी शकलो नाही, मी घराकडून माझ्या लाईव्ह बघत होतो. राणेसाहेब कार्यक्रमाला आलेले, खूप तुमच्या आई वडिलांची पुण्याई आहे, हे सगळ्यांच्या नशिबात नाही आहे. राणेसाहेब आपल्या कार्यक्रमाला येणं म्हणजे त्यांच्याशी तुम्ही प्रामाणिक आहात. ऐका. साक्षी असे ती घुमडा देवी देई आशिष अपरंपार. घुमडा देवीचे आशीर्वाद आहे, तुमच्या आई वडिलांची पुण्याई आहे.
म्हणून सांगतोय प्रत्येक माझ्या तरुण मित्रांना या वारीच्या माध्यमातून मी एकच सांगेल की प्रामाणिकपणे आई वडिलांची सेवा करा, आपल्या ग्रामदेवतेचं स्मरण करा आणि कुलदेवतेचं स्मरण करा. काही तुम्हाला आयुष्यात कमी पडणार नाही. बॅड पॅच हा प्रत्येकाला असतो, लक्षात ठेवा. त्या बॅड पॅच म्हणून जर आपल्याला सुधारायचं असेल, सावरायचं असेल तर नामस्मरणाशिवाय पर्याय नाही. आणि नुसतं नामस्मरण नाही, दुसऱ्याशी चांगलं वागा. ऐका, सदैव लाभो या थोरमलाला, सदैव लाभो या थोरमलाला, सुखाचा सागर, सुखाचा सागर. राणे साहेबांचा शिलेदार, राणे साहेबांचा शिलेदार. तुम्ही जर चुकत असेल तर मला दुरुस्त करा. ज्यावेळी राणे साहेब शिवसेनेतून बाजूला गेले आणि पत्रकारांनी त्यांना जेव्हा घेरलं, म्हणजे बाईट द्यायला सांगितलं, तेव्हा त्यांच्या मागे, राणे साहेबांच्या मागे दत्ता सामंत हे उभे होते. लक्षात घ्या, मी बघितलेला बाईट तुम्हाला सांगतो. याच्यात मी चुकत असेल तर मला दुरुस्त करा. म्हणजे एवढं पक्षविरहित राजकारण ज्याला आपण म्हणतो, राणे साहेबांवर जे प्रेम, त्यांच्या कुटुंबावर प्रेम, म्हणजे असे सामंत साहेबांसारखे अनेक आहेत राणे साहेबांवर प्रेम करणारे. पण मी एक नंबरला ज्याला सन्मान देईन तो आमच्या सामंत साहेबांना देईन. एकदा जोरदार आपण त्यांच्यासाठी सर्वांनी टाळ्या वाजवूया. ऐका, कधी त्यांनी पदाची, मला वाटतं ते जिल्हा अध्यक्ष पण होऊ शकले असते. झाले पक्षाचे की जिल्हाध्यक्ष, युनो जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होऊ शकले असते, आमदार होऊ शकले असते. पण आयुष्यात त्यांनी कधी पद घेतलं नाही. लक्षात ठेवा. अशी रत्न मी प्रामाणिक सांगतोय, 100तून एखादा टक्का कुठे असतील तर संपूर्ण महाराष्ट्र आणि देशामध्ये. कारण आजकाल जे सगळं चाललंय, आता ह्यो मगाशी तो शायनिंग मारी, मी सांगतो तुम्हाला, जेडपी किंवा पंचायत समिती टार्गेट आहे म्हणून तो काल आला. गती कॅप्चर त्यांनी सांगावं असो, त्या विषयात मागा जावचा नाही. पण हे माका तू सांगू नको, तू ये प्रेम कर. आमचं तुझं जेवढं प्रेम आहे ना, तुझं विकतचं प्रेम आहे, आमचं आदरपूर्वक प्रेम आहे. लक्षात ठेवा. आम्ही फक्त शायनिंग म्हणून सांगणार नाही, सामंत साहेब माझं प्रेम आहे तुमच्यावर. प्रेम दिसलं पाहिजे बुवा, व्यतीत झालं पाहिजे. यू नो व्यतीत तुका काय कळा, आज मेलं कार माझंच, आज तुका गाडी घालून गावतले जाय, बारी चांगल्या ठिकाणी या, सगळे युट्यूबचे चॅनल लागले, नाही तर तो त्याचे शब्द ठरलेले असतात अभंगापूर्वी 2-4. आज नाही मी बोलायला दाखवतले. हा चला, आहे लिस्टात यांची थोर, राणे साहेबांचा शिलेदार, राणी मालक यांचं साध, राणी मालक यांचं साध, गरीब नाही करायचा नाद. या माझ्या चरणामध्ये त्यांचं संपूर्ण आयुष्य लक्षात येईल आपल्या. काय मी लिहिलंय, राणी मानतायांचं साधं पण नाही करायचा नाद. ते साधे जरी वागत असले तरी जिल्ह्यामध्ये सध्याच्या घडीला त्यांचा कुणी कुठल्याच बाबतीत नाद करायचा नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे. समजणे वाले को इशारा काफी आहे. मी जास्त काही या विषयावर बोलणार नाही. आम्ही ते डोळ्यांनी बघितलेलं आहे. असला ह्यो बोलायचो नाही, एका भीती वाटता. अरे तू सांगतोस लोके बुवाकडे स्वतःच काय, मी जे बुवा प्रेझेंट करतो ना, माझ्या स्वतःचे विचार सगळे प्रेझेंट करतो. व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक वरचे आमचे मुद्दे नसतात बुवा कधी. हा होऊ देत ना, मला थांबवती, तू टेन्शन घेऊ नको. माझ्यावर मंडळ कारवाई करेल. 40 मिनिटं झाली का हो, झाली का? हा झाली तर सांगा, मी थांबायला तयार आहे. येतो मी त्याच्याकडे. आणि मी काय वायफळ बोलत नाही ना. अरे ज्या कामासाठी आलोय त्यांचं उदो करणं माझं काम आहे बुवा. हा गप्प बस.